नमस्कार, जय महाराष्ट्र. मी दिनेश अयरे. खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी मी पत्रव्यवहार केला होता पालिकेशी आणि पत्रव्यवहार असा होता की स्टेशनपासून जो अ, साईनाथ नगर किंवा चंदनसर विभागाकडे जाणारा आमचा हा वीर सावरकर मार्ग, या वीर सावरकर मार्गावर पोस्ट ऑफिसच्या एरियामध्ये असलेले जे मर्चंट फटाक्याचं एक दुकान आहे. या मर्चंट फटाक्याच्या दुकानाच्या संदर्भात एक पत्रही दिलं होतं आणि पालिकेला मी अवगत केलेलं की आम्हाला अशी एक गुप्त माहिती अशी आली होती की त्या मर्चंट फटाके जे आहे तिथे पहिल्या माळ्यावर अ, शासनाची कोणतीही परवानगी नसताना, म्हणजे कुठलेही परवानगी नव्हती, कोणतेही लायसन्स नव्हते किंवा कोणत्याही प्रकारचे पेपरवर्क नसताना त्या ठिकाणी जे फटाके आहेत, अ, ज्याला म्हणतात ज्या फटाक्यांमध्ये असलेली दारू वगैरे किंवा अ, विष सदृश्य असे स्फोटकं जे आहेत ती त्या ठिकाणी बनवली जातात आणि त्या ठिकाणी बनवण्यासाठी कोणतीही परवानगी नाही. खरं तर असे फटाके जर बनवायचे म्हटलं तर त्याला अ, जो काही एरिया असतो, म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचे फटाके बनवणे योग्य नाहीये आणि ते कुठेतरी बाहेर, म्हणजे शहरातून ज्या ठिकाणी रहदारी नसेल अशा ठिकाणी एखादा कारखाना करून किंवा अशा ठिकाणी ते बनवावे अशा शासनाचा नियम आहे. म्हणून आम्हाला अशी माहिती आली होती की बाबा त्या ठिकाणी फटाके अवैधरित्या बनवले जाते. ते मग काही महिला, काही अंडर 18 मुलं जे आहेत, काही लोक आहेत, ती येतात, त्यांना डेली बेसिसवर पैसे दिले जातात आणि त्या ठिकाणी फटाके बनवले जातात. या मर्चंट फटाके जे आहे यांच्यावर महानगरपालिकेकडे काही पक्षाचे लोक असतील, काही समाजसेवक असतील, या लोकांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला होता आणि महानगरपालिकेने तशी त्यांना नोटीसही दिली होती की तुमच्याकडे असे स्फोट सदृश्य जे वस्तू बनवण्याचा तुमच्याकडे काही परवाना असेल तर तो सादर करावा. परंतु मर्चंट फटाकेवाला आहे, तो मर्चंट फटाकेवाल्याने आजपर्यंत महानगरपालिकेला, म्हणजे प्रभाग समिती सी असेल, यांना कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर केले नाहीत. बरं, एवढा मोठा या ठिकाणी सगळं चालू आहे, परंतु पोलीस प्रशासनाला माहित नाहीये का? महानगरपालिकेला माहित नाहीये का? त्या ठिकाणी काम करतात लोक, त्यांना माहिती आहे. ती लोक काम करतात, ते लोक सांगतात की अशा प्रकारचे फटाके बनवले जातात, अशा प्रकारची स्फोटकं बनवली जातात आणि उद्या जर तिथे काही झालं, उद्या जर तिकडे बॉम्ब स्फोट झाला तर त्या विभागातला जी नागरिक आहेत त्यांना किती त्रास होणार आहे. म्हणून वसई विरार महानगरपालिकेचे डिपार्टमेंट, म्हणजे प्रभाग समिती सीचे सहाय्यक आयुक्त विक्टर डिसोजा सर यांना पुन्हा एकदा विनंती आहे की फक्त तुम्ही पत्रव्यवहार करू नका, त्या ठिकाणी कारवाई करा आणि जे जे फटाके बनवले जात आहेत त्या ठिकाणचं संपूर्ण साहित्य हे पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने संयुक्तरित्या ते कारवाई केली पाहिजे आणि ह्या गोष्टीवर लवकरात लवकर अंकुश बसवला पाहिजे. अन्यथा उद्या या ठिकाणी एखादा मोठा स्फोट झाला तर याला जबाबदार कोण? आता मी पालिकेला म्हणू की पोलीस प्रशासनाला म्हणू, हा मला पडलेला प्रश्न आहे. परंतु अशी घटना घडूच नये यासाठी संयुक्तरित्या या ठिकाणी कारवाई करून लवकरात लवकर हे असले प्रकार या ठिकाणाचे थांबावे. त्या ठिकाणी वर्षभर फटाके बनवले जातात. पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही प्रकारची परमिशन नसते आणि ते केलं जातं तर ते कुठेतरी अयोग्य आहे. बाजूलाच बीट चौकी आहे, इकडे पाहिलं तर महानगरपालिकेचं कार्यालय आहे, इकडे पोलीस स्टेशन आहे, परंतु हा मर्चंट फटाकेवाला कोणाच्या जीवावर आणि कशा प्रकारे हे अवैध काम करतो. तर हे थांबणं गरजेचं आहे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.